अकोला शहरामध्ये झालेल्या हत्याकांडाचा छडा लावत 24 तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले। अकोला रेल्वे स्टेशन तसेच देशमुख फाईल या ठिकाणी भवानी पेठेत हत्या झालेल्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली होती। मात्र अकोला पोलिसांनी 24 तासाच्या आत या हत्येचा उलगडा करत आरोपींना अटक करून आपले कार्य सिद्ध केले। अकोला शहरामध्ये बुधवारी मध्यरात्री स्टेशन चौकामध्ये धारदार शस्त्रांनी अतुल थोरात यांची हत्या करून आरोपी पळून गेले होते। या घटनेच्या तपासाला सुरुवात होत नाही तोच देशमुख फाईल परिसरामधील भवानी पेठ या ठिकाणी राज गायकवाड यांची देखील हत्या करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी आपले तपास कार्य सुरू केले आणि आरोपी मनीष भामरे, ऋषिकेश आपोतीकर आणि शेलार फाईल येथील अल्पवयीन विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेतले। या घटनेबाबत अधिक तपास केला असता या आरोपींनी अतुल थोरात याची हत्या आपल्या ओळखीच्या महिलेसोबत केली असल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि राज गायकवाड याची हत्या आपसी वादातून केली असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे। या तिन्ही आरोपींवर रामदास पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। दरम्यान या हत्याकांडाचा अवघ्या 24 तासात छडा लावल्यामुळे रामदास पेठ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होते। आज रोजी पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे 2 खुनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी एक घटनास्थळ रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी आहे, दुसरं घटनास्थळ देशमुख फैल या ठिकाणी आहे। सदर दोन्ही घटनेमध्ये 1 तासाच्या दरम्यान दोन्ही घटना घडलेल्या आहेत। सदर दोन्ही गुन्ह्यांची नोंद घेऊन सनी तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच शहर उपविभागाचे एसडीपीओ कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार करून दोन्ही घटनास्थळांचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून घटनास्थळावरील प्राप्त माहिती तसेच फिर्यादीने दिलेली माहितीवरून आज रोजी आम्ही 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेतलेले आहे। 2 आरोपींना अटक कारवाई करण्यात येणार आहे आणि जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यास बाल न्यायालयात हजर केलं जाईल। दोन्ही गुन्हे बाबत तिन्ही जे ताब्यात घेतलेले इसम आहेत त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आलेली आहे। दोन्ही गुन्हे त्या तिन्ही आरोपितांनी 1-2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांनी केलेले आहे। दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे एकच आहेत। तर पोलीस स्टेशन रामदास पेठने आज रोजी घडलेल्या दोन्ही घटना खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासाच्या आत आरोपीचा शोध घेऊन दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीचे नाव काय आणि नेमकं काय नाव? आरोपी मनीष शरदराव भाकरे वय 20 वर्ष राहणार देशमुख फैल, तसेच ऋषिकेश दीपक आपोतीकर वय 19 वर्ष व 1 विधी संघर्षग्रस्त बालक आहे तो राहणार शेलार फैल। यामधील रेल्वे स्टेशनच्या घटनेचं तात्कालिक कारण म्हणता येईल। यातील मृतक हा त्याच्या मित्रासोबत रेल्वे स्टेशन चौकात आला असता यातील आरोपी एका महिलेसोबत बोलत असताना सदर मृतक याने महिला ओळखीची असल्याने तिथे का थांबली अशी विचारणा केल्यावरती यातील आरोपितांनी त्या मृतक यास तुझं काय असं बोलून टोकाटोकी सुरू केली व वादात रूपांतर करून तिथेच त्याला त्याच्याकडे असलेल्या चाकूने गंभीर घाव करून गंभीर दुखापतग्रस्त करून त्यास मृत्यूस कारणीभूत झालेला आहे। तसेच दुसरी घटना जी देशमुख फैल या ठिकाणी घडलेली आहे ते आरोपी आणि फिर्यादी आणि मृतक हे एकमेकास ओळखतात। मृतक आणि आरोपी हे काल रामनवमी निमित्त जी रॅली निघालेली होती शहरामध्ये त्या गर्दीमध्ये ते मृतक स्वतः होते आणि त्या ठिकाणी ते आरोपी देखील आले। काही कारणांनी त्यांच्यात आपसात वाद झाले आणि रॅलीतून ते घरी आल्यानंतर मृतक आपल्या घरी थांबला आणि यातील आरोपी हे तिघे सोबत राहून सनी रेल्वे स्टेशन चौकामध्ये त्यांनी एक घटनेस घडवून आणली आणि दुसरी त्यांनी देशमुख फैल या ठिकाणी येऊन मृतकाच्या बाहेर बोलावून त्यात काही जुने वाद आणि काल घडलेल्या घटनेच्या रागातून त्यास गंभीर जखमी करून त्याचं देखील खून केलेला आहे अशी या दोन्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती उघड झालेली आहे। दोन्ही गुन्हे रामदास पेठचे उघडकीस आलेले आहेत।